मंडणगड येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे 12 ऑक्टोबर रोजी भारताच्या सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार उद्घाटन। सविस्तर वृत्त। मंडणगड येथे 12 ऑक्टोबर रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे। न्यायालयाची 3 मजली दिमागदार इमारत मंडणगड येथे पूर्ण झाली असून याच निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाकरता विशेषत्वाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती माधव जामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। मंडणगड येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे 12 ऑक्टोबर रोजी भारताच्या सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार उद्घाटन। विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड। मी बार असोसिएशन मंडणगड अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे। मंडणगड न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येत्या 12 तारखेला या मंडणगड या ठिकाणी होणार आहे। एक मंडणगड वासियांचं जे स्वप्न होतं की न्यायापासून त्यांना दापोली तालुक्यात जावं लागत होतं, तर 2023 मध्ये मंडणगड तालुक्यामध्ये न्यायालयाची पूर्ण वेळ न्यायाची स्थापना झाली आणि त्यानंतर त्याच कार्यक्रमामध्ये माननीय भूषणजी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, त्यांनी सांगितलेलं होतं ह्या मंडण कोर्टाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी ते स्वतः येणार होते आणि त्या अनुषंगाने अगदी विक्रमी वेळेमध्ये या इमारतीचे बांधकाम संपूर्ण पूर्ण होऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब या कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त येणार आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे गृह राज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम साहेब, तसेच माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय उच्च न्यायालयातील या रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश माननीय जामदार साहेब, तसेच अन्य मान्यवर, त्याचप्रमाणे आम्हाला तळागाळातून पहिल्यापासून ज्यांनी मदत केलेली आहे असे आमचे बार काउन्सिलचे संग्रामजी देसाई साहेब हे देखील या कार्यक्रमाची काय निमित्त उपस्थित राहणार आहेत। वास्तविकता हे सगळं करत असताना माननीय संग्रामजी देसाई यांनी आम्हाला खूप म्हणजे अगदी प्रशासन, वकील बार आणि कोर्ट यांचा जो काही सांगोपांग आम्हाला मार्ग निर्माण करून दिला, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मोलाचा वाटा आहे जो संग्रामजी देसाई साहेब यांचा आहे। आणि असं असताना या मंडणगड तालुक्यासाठी जे काही न्यायालयाची सुविधा निर्माण झालेली आहे, एक सर्व सुखसोयीनुसार न्यायालय निर्माण झालेलं आहे, हे मंडणगडवासियांसाठी खूप भाग्याचा दिवस आहे। तरी हा जो कार्यक्रम होऊ घातलेला आहे, या कार्यक्रमासाठी सर्व मंडणगडवासियांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।